मैं शफीक खान, मास इंडिया लाइव में आपका स्वागत है। मालेगांव शहर में जहाँ भी करप्शन होता है, हमने हरदम आवाज उठाई है। सचिन माले जो करप्शन में पकड़े गए थे, इसी मुद्दे को लेके सामाजिक कार्यकर्ता गणेश शाह हर मुद्दे बात करते हैं। लेकिन कल यहाँ एक बोर्ड लगा हुआ था, आज नहीं है, उसमें पूरा चर्चा करेंगे। सर, क्या बताना चाहिए? नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता गणेश मालेगाव. काल मी माझ्या मालेगाव हिरापुरा वार्डामध्ये येण्या जाण्यासाठी रस्ते नाही आहे. त्या रस्त्यावरती मुरुम टाकून ते रस्ते बनवण्यात यावे. मोठ्या प्रमाणे महिला पडल्या गाड्यावरून, तर ते रस्ते बनवण्यात यावे म्हणून आयुक्त साहेबाला निवेदन देण्यासाठी आलो होतो. त्यानंतर मी बघितलं की सचिन माले हे अँटी करप्शनमध्ये मलिदा घेतावेळेस पकडले गेलेले आहे आणि ती सध्या नाशिक रोडमध्ये ती कारागृह जेलमध्ये आहे. मग हा एवढा मोठा भ्रष्टाचार करणारा अधिकारी जर जेलमध्ये आहे, अँटी करप्शनमध्ये पकडला जातो, मग त्याचा मालेगाव महानगरपालिकेमध्ये तो निलंबन झालेला आहे नियमाच्या अंतर्गत. कारण की कोणता सरकारी कर्मचारी हा जर 24 तासाच्या वरती जर जेल पोलीस कस्टडीत असला तो नियमांतर्गत तो निलंबन होतो आणि महानगरपालिकेने त्याने निलंबन केलेलं आहे. तर मग त्याचे बोर्ड लावून ठेवण्याची आवश्यकताच महानगरपालिकेला नाही. म्हणून मी काल महानगरपालिकेला अधिकाऱ्यांना, गृह शाखेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती केली होती की आपण सन्मानाने 24 तासाच्या आत श्री सचिन भाई माले मलिदा खाऊ यांचा बोर्ड 24 तासाच्या आत काढण्यात याव्या. अन्यथा 24 तासात तुम्ही बोर्ड नाही काढला तर 24 तासाच्या नंतर मी लात मारून ते बोर्ड तोडून टाकणार आणि होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार होणार, असं मी काल विनंती केली होती. आता ते माझ्या विनंतीला मान ठेवून महानगरपालिकेतर्फे आपण बघू शकता बोर्ड सकाळी मला 11 साडे 11ला काढण्यात आलं, असं मला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे मला आनंद झाला आणि मास इंडिया टीव्हीच्या अंतर्गत मी ते न्यूज दाखवल्याबद्दल कारवाई झाली. जय हिंद. ये थे गणेश शाह. अब देखे आपने कि जहाँ भी करप्शन होगा हम बात करेंगे, लेकिन यहाँ सचिन माले जो करप्शन में पकड़े गए थे वो यहाँ से हटे. हमने मास इंडिया न्यूज चैनल पे न्यूज बताई, कहीं भी भ्रष्टाचार होगा, जुल्म होगा, अन्याय होगा, हम बात करेंगे. आप देखते रहिए मास इंडिया लाइव.